नमस्कार, मी डॉक्टर शैलेश हदगावकर. आज आपण बोलणार आहोत स्पायनल सर्जरी आणि इम्प्लांटेशन. बरेच पेशंट मला विचारतात की डॉक्टर, हे इम्प्लांट्स म्हणजे स्क्रू असतात का, ते बॉडीमध्ये ॲब्सॉर्ब होतात का, आणि वेदर वी नीड टू टेक इट आउट, म्हणजे वापस काढण्याची गरज असते का. तर लेट मी एक्सप्लेन. तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की सर्व पेशंटना इम्प्लांटेशनची गरज नसते. ज्या ठिकाणी स्पाईन म्हणजे मणका हा अनस्टेबल असतो, की काही ठिकाणी आपण म्हणतो की स्पॉन्डिलोलिस्थेसिस, मणका पुढे मागे सरकलेला असतो, काही ठिकाणी फ्रॅक्चर झालेलं असतं, ऑस्टिओपोरोटिक किंवा ॲक्सिडेंटल फ्रॅक्चर, त्या ठिकाणी मणक्याची इन्स्टॅबिलिटी झालेली असते. त्या ठिकाणी मणक्याला फिक्स करण्याची गरज पडते. दॅट्स नंबर 1 रिझन फॉर यूजिंग इम्प्लांट्स. मी इम्प्लांटविषयी पण बोलणार आहे तुम्हाला. सेकंड, की आपण फ्युजन सर्जरी म्हणतो, की ज्या ठिकाणी मानेमध्ये किंवा कमरेमध्ये किंवा पाठीमध्ये की मणका अनस्टेबल असेल किंवा ज्या ठिकाणी कॉम्प्रेशन असतं त्या ठिकाणी स्टेबिलिटी आणि फ्युजन करून आपण ती मुवमेंट लॉक करतो. काही ठिकाणी बऱ्याच ग्रोथ झालेल्या असतात, म्हणजे जॉईंट्स वाढून किंवा लिगामेंट्स वाढून त्या ठिकाणी खूप जास्त दबाव असतो. त्या ठिकाणी पण बरेच सर्जन हे इम्प्लांट प्रेफर करतात आणि फ्युजन सर्जरी प्रेफर करतात. तर हे इम्प्लांट्स काय असतात किंवा वेदर ते आर बायोकॉम्पॅटिबल. ते नॉर्मली टायटॅनियम धातू हा खूप ह्युमन बॉडीशी एक संलग्न होण्यासाठी खूप फायदेशीर ठरला आहे. लास्ट 30-40 वर्षामध्ये याची खूप जास्त यूज झालेले आहेत. पूर्वी स्पाईन सर्जरीमध्ये स्टेनलेस स्टील हे इम्प्लांट यूज होत होतं, पण आजकाल मेटल आर्टिफॅक्ट्स खूप जास्त असतात. MRIमध्ये आपण क्लॅरिटी मिळत नाही कधी करायचं, म्हणून आपण स्टेनलेस स्टील वापरत नाही. वी यूज व्हेरी कॉमनली टायटॅनियम विच इज बेटर फॉर MRI. आणि टायटॅनियमच्या इम्प्लांटनंतर आपण क्लिप म्हणतो किंवा छोटे स्क्रू असतात, ते वर्टिब्रल बॉडी पेडिकल स्क्रू असतं त्याचं नाव असतं, आणि दे आर व्हेरी लॉंग स्टँडिंग. अनलेस तिथं काहीतरी इन्फेक्शन झालं किंवा असेल त्याच ठिकाणी दॅट पर्सेंटेज मे बी 2 or 3% की ज्या ठिकाणी वापस काही करण्याची गरज पडते. अदरवाईज ॲप्रोप्रिएटली डन सर्जरी 95 to 96% पेशंटना वापस करण्याची गरज पडत नाही. ओनली फॉर इम्प्लांट. दुसरं काही कारण असतं करू शकतं, म्हणजे पडू शकते की फ्रॅक्चर झालं आहे, दुसऱ्या लेवलला काही त्रास झाला आहे, तर दॅट इज अनदर थिंग. व्हॉट अदर मेटल्स वी नॉर्मली यूज? तर वी यूज पीक, पॉलीइथाइल इथिल कीटोन. हे पीक नावाचं केज असतं जे आपण इंटरबॉडीमध्ये आपण वापरतो. 2 मणक्यांच्या आतमध्ये आपण हे केज वापरतो. आणि आजकाल आपण कोबाल्ट क्रोम हा एक नवीन प्रयोग करतो आहे, की जास्त स्ट्रॉंग रॉड्स असतात डिफॉर्मिटी करेक्शन्समध्ये किंवा स्पायनल स्टेंट्स आहेत, ज्या ठिकाणी आपण मणक्याची हाईट वाढवतो, त्या ठिकाणी आपण हे यूज करू शकतो. दुसरं काय आपण अजून वापरू शकतो का? तर सिमेंट जे आपण म्हणतो वर्टिब्रोप्लास्टी किंवा कायफोप्लास्टीमध्ये PMMA नावाचं सिमेंट जे पॉलिमिथाईल मिथॅक्रिलेट हे सिमेंट आपण वापरतो. या गोष्टी बॉडीसाठी खूप कॉम्पॅटिबल असतात आणि टाईम टेस्टेड झालेल्या असतात. अमेरिकन FDAने अप्रूव्ह केल्यानंतर त्या बाकीकडे पण अप्रूव्ह होतात. प्रत्येक कंट्रीचं अप्रुव्हल सिस्टीम असते आणि सेफ्टी झोनमध्येच आपण ही सर्जरी करतो. त्यामुळे डोंट गेट स्केअर्ड. युअर डॉक्टर विल डिसाईड वेदर ही ऑर शी नीड्स द इम्प्लांट्स. इन माय प्रॅक्टिस द रिक्वायरमेंट ऑफ इम्प्लांट इज एक्स्ट्रीमली लो, कारण आम्ही खूप नॅचरल बॉडी ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण ॲट द सेम टाईम व्हरायटी लाईक ट्युमर सर्जरीज ऑर इन्फेक्शन ऑर ऑस्टिओपोरोसिस, ज्या ठिकाणी इन्स्टॅबिलिटी असते त्या ठिकाणी आपल्याला इम्प्लांटेशनची गरज नक्कीच पडते. आणि फ्युजन सर्जरी जे तुम्हाला सांगितलं आहे. डोंट गेट स्केअर्ड. गो टू युअर डॉक्टर, डिस्कस विथ हिम प्रोज अँड कॉन्स अँड डिसाईड. गेट बेटर, गेट हॅपियर. थँक यू.